सागरनी आई थोडे शंखनी शिंपले कधी चांदणी पुर तुझ्या डोळ्यात वाचले. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो निघालेलं आहे ऑफिसला, वाजलेले आहेत 9:30 किती 10 लवकर निघाले. येस, कारण की जायचं थोडं लांब. आणि आजचा दिवस काय असणार आहे? आजचा दिवस असणार आहे पूर्ण आमची आता गावात शिफ्टिंग चालू होणार आहे. लवकरच पूजाची तयारी आम्ही चालू केलेली आहे. घर रेडी झालेलं आहे ऑलमोस्ट. आता घर तुम्हाला बघायला मिळेल. डायरेक्ट होम टूर आपल्या गावाची जेव्हा पूजा होईल तेव्हा तुम्हाला होम टूर देऊ. आणि गावातलं घर झालंय रेडी ऑलमोस्ट. सगळं म्हणजे इकडचं जेवढं पण आम्ही जे स्टॉक केलेले मटेरियल ते सगळं जाईल. सो घरातली ऑलमोस्ट आता ह्या म्हणजे नेक्स्ट वीक पर्यंत आमची ऑलमोस्ट क्लिनिंगच चालले. हे क्लीन करा, ते क्लीन करा, हे जसं की ही बोलते हॉलमध्ये कबाडखाना बनवून ठेवला, तर कबाडखाना सगळा तिकडे जाणार आहे. एवढा सगळा पसारा आहे. ऍक्च्युली सगळं मेजॉरिटी गोष्टी अभिच्याच आहेत, म्हणजे अभिच्या नाही मुलींच्या आहेत. नाही बोललो तर दोन सगळ्या गोष्टी दोन स्ट्रोलर 2 आहेत, कार सीट 2 आहेत, सगळं डबल आहेत. हायचर 2 आहेत, सगळ्या गोष्टी डबल. आणि मग त्याचे बॉक्स वगैरे आहेत, त्यामुळे ते एवढा तो पसारा झालेला आहे. तर आता फायनली आम्ही ते सॉर्ट आउट सगळं करू. तुम्हाला दोन्ही ह्या घरांमध्ये पण चेंजेस दिसतील, त्या घरामध्ये पण चेंजेस भरपूर दिसतील. बिकॉज खालच्या पण घरातला जो बेड आम्ही थोडासा रिनोव्हेट करतोय बेड. कशासाठी ते तुम्हाला नंतर कळेल की आम्ही का करतो ते. आणि गावातलं घर तर दादाच्या मागे पण एका रूमचं काय करायचं त्याच्या बॅक ऑफ द माइंड काहीतरी वेगळी गोष्ट आहे. ह्याची काहीतरी प्लॅनिंग आहे. सो या गोष्टी सॉर्ट आउट करायला 2-3 महिने तर जातीलच. पण हळूहळू चेंजेस थोडे करतोय. आणि वी होप की क्लीन होईल सगळं. येस. सो आम्ही गावातल्या घरात पहिली गोष्ट कार्पेट टाकायचा विचार चालू आहे खाली. तर कार्पेट टाकल्यानंतर कार्पेट साफ कोण करणार? सो कार्पेट साफ करण्यासाठी आम्ही काहीतरी मागवलं, तुम्हाला दाखवतो. त्याच्यासाठी मी अगारोचा कार्पेट क्लीनर मागवलेला आहे, जो की खूप हँडी आहे. आणि त्याच्यासोबत दिलेला आहे आपल्याला बेड सोफा वगैरे साफ करायचा असेल हॉलमधला, सो ते पण दिलेलं आहे. आणि हे जे हँडल आहे ते फ्लेक्सिबल आहे, बघा पायाने सगळं होतं. हलका आहे की आपण एका हाताने चालू शकतो, कोणी चालू शकतो. इकडे दिलेली आहे वॉटर टँक, याच्यामध्ये वॉटर तुम्ही टाकू शकता आणि काही तुम्हाला लिक्विड टाकायचे टाकू शकता. त्याचबरोबर इकडे जे आपलं जे खराब पाणी असेल ते इकडे जमा होईल सगळं. रिलीज हँडल दिलेला आहे. हा वाला तुम्हाला जर कसं ऍडजस्ट करायचं तसा. त्याबरोबर इथे ऑन ऑफचं बटन दिलेलं आहे. ते 2 रोलर दिलेले आहेत आणि त्या रोलरला ब्रश दिलेले आहेत, जेणेकरून कार्पेट आपलं पूर्ण क्लीन होईल. आता इथे कार्पेटवर काही कचरा पडलेला आहे, तो मी आता ड्राय व्हॅक्यूमने क्लीन करतो. बघा इकडे सगळे ब्रशेस चालू झालेले आहेत, रोलर चालू झालेला आहे. त्याचबरोबर मी जर जास्त कचरा असेल तर वेटने चालू करतो, म्हणजे पाणी चालू केलेलं तुम्हाला दिसत असेल पाणी किती खराब आहे. आणि आता मी लावलेला आहे हुज पाईप, जो की आपण सोफा साफ करायला घेतलाय. त्याच्यावर पण बघा तुम्ही कचरा ऑटोमॅटिकली सगळा आतमध्ये गेलेला आहे. आणि आता बघा इकडे मी स्प्रे चालू केलेला आहे आणि तेवढा पूर्ण सोफा साफ करून तो इझिली क्लीन होत आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, जाऊन बघा. आणि तुमच्या घरात पण जर कार्पेट असेल तर क्लीन करायला हे यूज करा, खूप युजफुल आहे. घे अभ्यास करते, जा अभ्यास कर जा. कोण आलं घ्यायला बाबाला? वेलकम काढायला आला तू? ये अरे बापले, आम्ही अच्छा वेलकम काढायला आलो. सकाळ नाही, दुपार झाली. दुपार झाली. छोटे छोटे 2 दातू आलेत आम्हाला. त्या दातूने आम्ही चावतो सगळ्यांना. आणि आम्हाला छोटे छोटे केस आले तिकडे आणि दात नाही आले अजून. काय म्हटलं? आणि आम्ही कलाकार आहे, मोठे सायंटिस्ट आहेत घरातले. या छोट्या छोट्या वस्तू आम्ही शोधून काढतो आणि त्याच्यावर प्रयोग करत बसतो. ए टक्कू, ए टकलू महाराज, हे दम न द्यायचा.
ज्ञाना हायफाय दे, हायफाय ज्ञाना, हायफाय हायफाय अरे हायफाय क्लॅप ना, हायफाय दे. झोपली आता. हायफाय ये हायफाय हायफाय. ये क्लॅप क्लॅप युअर हँड्स, क्लॅप युअर हँड्स. कशाला चालायला पाहिजे. बाबाचे नाही तुझे आहे क्लॅप. शी गंदू. मत्ती मत्ती कळतोले. कोण मत्ती मत्ती कळतो. अरे बापले तकलू महालाज. थांब थांब आता तकलू महालाजला घेतलं, तू नको येऊ. तकलू महालाज यांची भांडणं होतात अशी. असं नाही सावा. असू दे ना. ती बघ घाबरली घाबरली. ए ती बघ आता ही पण बघ बाजूला झाली. आलेल्या ऑफिस मधून पण घरी खूप साऱ्या चप्पल दिसत आहेत. कोण कोण गेस्ट आलेले आहेत. आणि दादा कुठे चालला रे. काय बनवतो. कोण बनवतो. कसा बनवतो बोल. थांब बोल बोल. याच्यात दाखव मला. याच्यात बोल. हा ठीक आहे. माझ्यासारखा ब्लॉग बनवतो, व्हिडिओ दाखवतो. ये घेऊन ये, घेऊन ये. चल. आले बापले तकलू महाराज की जय. तकलू महाराज. चला चला मामा. काय सावी. सावीला सावी. सावी बघ कोण. बाबा. बाबा थांब. बाबा घेतो. थांब हँड वॉश करू दे. डोळे बघ. डोळे बघ. डोळे बघ. बघा मस्त आमच्या मुली दोघी पण रेडी झालेल्या आहेत. मुलींच्या आई पण रेडी झालेल्या आहेत आणि आमच्या आई पण रेडी झालेल्या आहेत. आणि बघा आमच्या तक्कूला बघा किती केश आले. तुम्हाला बोललेलं लवकर लवकर केश येणार आहेत. तुझी नाहीये, तिचीच आहे. तिचेच सॉक्स आहेत. लगेच करते. चेतनाचे पप्पा आणि अक्षय गेलाय. तसेच सगळे निघालेले आहेत, रेडी झालेले आहेत डीमार्टला जायला. काय डीमार्टची शॉपिंग करायची, कारण की सगळ्यांना माहिती आहे घराचं काय ना काय चालू आहे आता. सो डीमार्टची शॉपिंग इज मस्ट. चला चला. कुठे बसली रे छान छान. असं वाटतं जत्रेत आलोय. यांची झालेली आहे ऑलमोस्ट शॉपिंग. मी आता यांना घ्यायला चाललोय 2 तासानंतर, कारण की मी आतमध्ये गेलेलो तर एवढी गर्दी बघून मला काय रावत नाही. मी निघालो म्हटलं तुमची तुम्ही करा शॉपिंग, झाल्यानंतर फोन करा. आता झाली, मी चाललोय घ्यायला. किती शॉपिंग केली माहित नाही. आणि ज्ञानासावी अजून झोपले नाहीयेत. मी आश्चर्यचकित आहे. मला वाटलं ते झोपतील आणि हे पटापट निघतील, पण कसलं काय. मस्त डिनर झालं. डिनरला पावभाजी आज ऑर्डर केलेली. आणि आता ही जशी आम्ही फाल्गुनी आणि चेतना प्रेग्नंट होते तेव्हा आम्ही जी वॉकिंगची सवय लावलेली ती मध्ये आता तुटून गेलेली. पण आता 4-5 दिवसापासून झालेत की मी परत वॉक करायला स्टार्ट केलेलं आहे. ज्ञानामुळे सावीला येता नाही, आपलं ज्ञानामुळे फाल्गुनीला येता येत नाही. पण थोड्या दिवसांनी बघूया. जर ज्ञाना म्हणजे असं पहिले झोपायला लागली तर नक्कीच आम्ही दोघे वॉक करू. सध्या आता मी जेवढा आहे तेवढा. आता आमच्या इकडे एवढा मोका रोड आहे आमच्या घराच्या मागे, एकदम एंडपासून ह्या एंडपर्यंत रात्री काहीच गाड्या नसतात आणि त्यामुळे मजा येते वॉक करायला. आणि पाऊस पडला मगाशीच. आता पण पावसाची लक्षणं दिसत आहेत थोडी असं एक ड्रॉप पडतोय. लेट्स सी. तुम्ही पण वॉक करता का जेवून झाल्यावर? जरा मला पण सांगा कमेंट सेक्शनमध्ये की आम्ही जेवून झाल्यावर वॉक करतो
म्हणजे ते असतं आधी, म्हणजे लग्नाआधी मी कधी वॉक नव्हतं करत असं. ते जिमचं एक फॅड होतं आधी, पण आता जिम नाही काय, जिम जायला मला आता वाटतं की नाही जायला पाहिजे. पण लग्न झाल्यानंतर मी आणि फाल्गुनी असेच जेवल्यानंतर गप्पा मारत पण वॉक केलेलं आहे. सो तुम्ही पण ॲज अ कपल वॉक करता किंवा केलं आहे तर कमेंट करून सांगा की आम्ही केलं आहे म्हणून वॉक ॲज अ कपल, किंवा करतायत पण आता पण. ते एक वेगळा फन असतो की जेवल्यानंतर सोबत बोलत वॉक करणं, वेगळी मजा. सो चलो, आजचा ब्लॉग इकडेच संपवतोय, कारण की उद्या आहे नागपंचमी. उद्या नागपंचमीला यांनी ऑलरेडी तयारी केलेली आहे काय. आणि 2023ची नागपंचमीची लिंक मी आज डिस्क्रिप्शनमध्ये टाकली, ती जाऊन बघा. आणि 2024ला नागपंचमी कशी असणार आहे. आणि थोडीशी गडबड आहे कारण की गावातल्या घराचं पण काम चालू केलेलं आहे, शिफ्टिंग चालू केलेली आहे, त्यामुळे थोडीशी गडबड आहे, पण ठीक आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि मजेत राहा. बाय बाय. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.